नाशिकमधील पहिल्या महिला शहर बस सेवा चालक मीना लांडगे यांचे दिनांक 18 ऑगस्ट 2025 दुपारी 12 वाजेपासून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. गेल्या 6 महिन्यांपासून अधिक काळ मीना लांडगे यांनी नाशिक रोड सिटी लिंक बस सेवेमधील डेपो प्रशासनानं कुठलीही पूर्वसूचना न देता अचानकपणे बेकायदेशीररित्या कामावर काढून टाकलंय. सिटू कामगार संघटनेच्या सहकार्यानं डेपो व्यवस्थापनासोबत सर्व स्तरावर अनेक चर्चा, निवेदने, धरणे आंदोलन करून देखील मुरदाड प्रशासनाला जाग आलेली नाही. सरकारी कामगार अधिकाऱ्यांनी त्याचप्रमाणे सिटी लिंकचे महाव्यवस्थापक यांनी निर्देश देऊन सुद्धा त्यांना कामावर घेण्यात आलं नाही. त्यामुळे गेल्या 6 महिन्यांपासून मीना लांडगे यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्या बेरोजगार झालेल्या आहेत. मीनाताईंना एक मुलगा आणि एक मुलगी असे 2 अपत्य असून मुलगी ही एक उत्कृष्ट क्रीडापटू असून ती ओडिशा राज्यामध्ये खेलो इंडिया उपक्रमांतर्गत देशाच्या क्रीडा क्षेत्रात योगदान देत आहे. डेपो प्रशासनाने केलेल्या या अन्यायामुळे मीनाताई यांच्या मुलीसाठी जो काही खर्च करू शकत होत्या तो त्यांच्या नोकरीतूनच करत होत्या. आता मात्र त्यांच्या मुलीच्या देखील भवितव्याचा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झालाय. अखेर अशा परिस्थितीमध्ये सिटी लिंक नाशिक रोड डेपो व्यवस्थापनाच्या अन्यायाला कंटाळून नाईलाजास्तव मीना लांडगे यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली. प्रमुख मागणी मीना भगवान लांडगे यांना पूर्ववत कामावर रुजू करून घ्यावं. कामावरून कमी केलेल्या तारखेपासूनचं वेतन अदा करण्यात यावं असे लांडगे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. यावेळी कामगार नेते हिरामन तेलोरे, राहुल गायकवाड, स्वरूप वाघ, विजय गांगुर्डे, शिवाजी फलके, सखाराम साठे, रखमाजी नागरगोजे, बाळू बोडके यांच्यासह माथाडी कामगार युनियन, सिटी लिंक बस डेपो कर्मचारी, रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन कामगार युनियन, रेल मजदूर ठेका युनियन आदींनी उपोषणास पाठिंबा दिला. नमस्कार, माझं नाव मीना भगवान लांडगे. मी भरपूर दिवसापासून आता सर्व प्रशासनाला वैतागून आज उपोषणाला बसले, कारण मला मुलाबाळांचा सर्व खर्च बघावा लागतो. माझी मुलगी ओडिसाला आहे आणि नॅशनल गोल्ड मेडलिस्ट आहे. सिंगलमध्ये पण आणि डबलमध्ये पण ती रोईंगमध्ये खेळते. आणि आता तिला जर कुठं बाहेर जायचं असलं तर 7 ते 10 हजार रुपये खर्च लागतो एका वेळेस बाहेर जायचा. तिला दर महिन्याला बाहेर जावं लागतं. कारण आता मी पूर्ण वैतागले, कारण माझं पूर्ण मुलांचा खर्च मी माझ्या सिटी लिंकच्या कामाच्या याच्यावर भागवत होते. आणि आता मला नाविलाज आहे. आता मी तोपर्यंत हालत नाही जोपर्यंत मला न्याय भेटत नाही. मी माथाडी कामगार शिवाजी फलके मीनाताई लांडगे यांना माथाडी कामगारांतर्फे पूर्ण पाठिंबा देत आहे. एक होतकरू महिला पुढे येत आहे. तिला जो मागे खेचण्याचा जो विरोधकांनी डाव राखला आहे त्याला आम्ही सगळे माथाडी कामगार विरोध करणार आहे. एवढे बोलून मी शब्द सांगतो. सलाम. मी रेल ठेका मजदूर युनियन नाशिक रोड शाखा अध्यक्ष रखमाजी नागरगोजे. आम्ही सर्व कामगार नॅशनल रेल्वे मजदूर युनियन सिटूचे कार्यकर्ते आम्ही सर्व मिळून मीनाताई लांडगेच्या आज जे उपोषण आहे त्या उपोषणाला सर्व मिळून पाठिंबा देण्याचं काम करीत आहोत. आणि अशा एखाद्या महिला कर्मचाऱ्यावर जर प्रशासन अन्याय करीत असेल तर आमचे सिटूचे कार्यकर्ते व नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे कार्यकर्ते एकत्र होऊन त्याला आम्ही सबक शिकवण्याचं काम करणार. आणि आमची एकच मागणी अशी आहे किंवा एखाद्या महिला कर्मचाऱ्याच्या घरावर अशा पद्धतीमध्ये त्या बाईचं मुलगी परिवार पूर्ण रस्त्यावर आणायचं म्हणलं तर हे मोठं एक कर्मचाऱ्यावर अन्याय आहे. अशा अन्यायाला वाचा फोडण्याकरता मोठी संघटना आहे. संघटनेमध्ये खूप पॉवर आहे. शेवटी आम्हाला तर रस्त्यावर येण्याचं काम करू नये. आणि रस्त्यावर याची पाळी जर आली तर आम्ही सर्व कामगार मिळून एकत्र होऊन पुढचा आम्ही निर्णय घेण्याची तयारी ठेवू. एवढं 2 शब्द बोलून मी समाप्तो. लाल सलाम, जिंदाबाद. गेली अनेक वर्षापासून सिटी लिंक चालक मीनाताई लांडगे या अनेक वर्षापासून इनामे इतबारे चांगल्या प्रामाणिकपणे काम करत होत्या. आणि त्यांना गेली 6 महिन्यापासून प्रशासनाने अचानक कामावून बंद केले. कुठल्याही प्रकारची नोटीस नाही किंवा काही सूचना दिलेल्या नाही. परंतु त्यांना कोणत्या गोष्टीचा राग आला तेही समजत नाही आणि ते प्रशासन वेळोवेळी टाळाटाळ करतात. ह्या बाबतीत गेल्या अनेक दिवसापासून प्रशासनाबरोबर अनेक मिटिंगा झालेल्या आहेत. त्यांच्या व्यवस्थापक असतील किंवा कामगार उपायुक्त असतील तर व्यवस्थापनाने फक्त टाळाटाळीची भूमिका घेतली आणि कामगार आयुक्तांनी स्पष्टपणे निर्देश दिले होते का तुम्ही यांना कामावर बंद करू शकत नाही, यांना कामावर तुम्ही घ्यावं. परंतु हे प्रशासन कामगार आयुक्ताच्या ऐकतीने, कलेक्टर साहेबांच्या ऐकतीने किंवा रेल्वे डिपार्टमेंटकडे सुद्धा आमची एक 13 तारखेला 12-13ला एक मीटिंग झाली. त्या इन्स्पेक्टर साहेबांनी देखील त्यांना विनंती केली का तुम्ही असं करू शकत नाही.
एक महिला कामगार आहे, त्या महिला कामगार इतका तुम्ही अन्याय करू शकत नाही. आणि इतक्या चांगल्या महिला काम करत असताना तुम्ही त्यांना कामावून बंद करता हे योग्य नाही. तुम्ही कामावर त्वरित घ्या. परंतु त्या पोलीस प्रशासनाला यांनी व्यवस्थापक यांच्या शिष्टमंडळाने सांगितले की आम्ही 8 दिवसात प्रयत्न करतो. परंतु 8 दिवसात सुद्धा त्यांनी काही प्रयत्न केले नाही आणि त्यांना कामावर घेतले नाही. तर आम्ही ज्या वेळेस त्यांना संपाची नोटीस दिली तर आम्ही त्यांना पोलीस डिपार्टमेंटने आम्हाला सांगितलं तर तुम्ही ठीक आहे त्यांची चर्चा करून थोडं स्थगित ठेवा आणि त्यांनी न्याय नाही दिला तर तुम्ही पुन्हा एकदा उपोषणाला बसा. तर त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या सांगण्यावरून पोलिसांच्या सांगण्यावरून त्या पद्धतीने आम्ही 8 दिवस थांबलो. परंतु आम्हाला मीनाताई लांडगे यांना कुठलाही न्याय मिळाला नाही. म्हणून त्या मीनाताई लांडगे पुन्हा आज दिनांक 18 पासून त्या उपोषणाला बसलेल्या आहे. एक सांगायचं झालं का गेल्या 6 महिन्यापासून त्यांना कुठलाही रोजगार नाही. एकदम त्यांची घरची आर्थिक परिस्थिती एकदम बिकट झालेली आहे. त्यांची मुलगी आज ओडिसामध्ये क्रीडापट्टू म्हणून चांगली शासन इंटरनॅशनल स्तरावर काम करते आणि आज त्यांचा एक मुलगा देखील आहे. पण त्यांच्यावर इतकी भयानक आर्थिक परिस्थिती आलेली आहे. नाशिक सिटीलिंक बसमध्ये कार्यरत असणाऱ्या श्रीमती मीना लांडगे, मीनाताई या नावाने प्रसिद्ध आहेत. तर त्या एक उत्कृष्ट चालक आहेत. शहर बस सेवेत इमानी इतबारी ते अनेक वर्षापासून काम करत आहेत. त्यांनी एक चांगल्या दर्जाची ट्रेनिंग घेतलेली आहे. अशा प्रकारच्या कुशल चालक असून देखील प्रशासनाने कुठलीही पूर्वसूचना न देता अचानकपणे त्यांना कामावरून कमी केलेलं आहे. तुम्हा सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की एक महिला एक खूप मेहनतीने काम करते, तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. जसं की त्यांनी सांगितलं की त्यांची मुलगी ती आज राष्ट्रीय स्तरावर खेलो इंडिया उपक्रमाअंतर्गत खेळते. ओडिसा राज्यात ती असते. तिचा सर्व खर्च जो काही लागतो तो त्यांना करावा लागतो. मुलगा देखील शिकतोय, त्याचा देखील खर्च करावा लागतो. त्यांचे मिस्टर सुद्धा काही फार कंत्राटी पद्धतीनेच कामावर जातात. त्यांचंही फार उत्पन्न नाही. दोघं नवरा बायको मिळून कुठेतरी उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने करत होत्या. परंतु अचानकपणे त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड या प्रशासनाने अन्याय करून लादलेली आहे. आणि अनेक सिटूच्या माध्यमातून त्या आपण अनेक वेळा प्रयत्न केलेले आहेत. शासन स्तरावर प्रयत्न केले, अर्ज विनंत्या केल्या. तुम्ही काय डिमांड असेल, तुम्ही कुठल्या शर्तीने त्यांना कामावर घेत असाल तर ते सांगा. हे सुद्धा आम्ही सगळ्या विनंती केल्यानंतरून अखेरीस मीनाताईंनी आमरण उपोषणाची हाक दिली आणि संघटनेने देखील त्यांना पाठिंबा दिला की तुम्ही संघर्ष करत आहात तर आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि मागच्या आठवड्यातच उपोषणाला सुरुवात होणार होती. परंतु माननीय पोलीस निरीक्षक नाशिक रोड पोलीस स्टेशनचे त्यांनी मध्यस्थी केली आणि सांगितलं की 8 दिवस एक प्रशासनाला वेळ दिला पाहिजे व्यवस्थापनाला. आणि व्यवस्थापनाने सांगितलं की 8 दिवस जर उपोषण जर मागे घेत असाल तर आम्ही काहीतरी मार्ग काढू. परंतु पूर्व अनुभव लक्षात घेता त्यांनी तसंच केलं. त्यांनी कुठलाही मार्ग काढला नाही. त्यामुळे अखेरीस त्यांना नाईलाजास्तव हतबल होऊन आज आमरण उपोषण करण्याची वेळ आलेली आहे. मी लोकराज्य न्यूजच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना आवाहन करून इच्छितो, खास करून ड्रायव्हर चालक लोकांना, की कुठलीही चूक नसताना तुम्ही कंत्राटी पद्धतीने काम करत आहात आणि कुठल्याही चूक नसताना तुम्हाला जर कधीही कामावरून काढून देत असतील तर हा लढा फक्त मीनाताईंचा नाही तर तुमच्या सर्वांचा आहे. तर तुम्ही सर्वांनी या लढ्यामध्ये पाठिंबा दिला पाहिजे आणि प्रशासनाला देखील कुठेतरी दबाव आणला पाहिजे की तुम्ही त्यांना कामावर घ्या. मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड.